एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं अनेकदा पत्रव्यवहार, निवेदनं, मोर्चे, आंदोलनं करून देखील त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डेमय झाले. त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र आश्वासनापलीकडे काही केलं गेलं नाही. म्हणून आज संतप्त होत एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करत 3 किलोमीटरपर्यंत प्रेतयात्रा काढून सार्वजनिक बांधकाम विभागाचा यावेळी निषेध करण्यात आला. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं 15 ऑगस्ट 2024ला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी बांधकाम विभागानं आश्वासन दिलं होतं. मात्र 1 वर्ष होऊन देखील अद्यापही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. झारवड ते जोशी कंपनी या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी देखील रास्ता रोको आंदोलन करत खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आलं होतं. त्यानंतर उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यावेळी देखील आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्र्यंबक देवगाव ते श्रीघाट वैतरणा धरण जोशी कंपनी या रस्त्याची चाळण झाली असून अनेक अपघात देखील होत आहेत. प्रवाशांना प्रवास करताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं 2024 पासून अनेकदा पत्रव्यवहार केले गेले, आंदोलनं केली गेली. मात्र अद्यापही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्र्यंबक तालुक्यातील हर्षवाडी, कळमुस्ते, आळवंडी धरण, जोशी कंपनी ते झारवड बुद्रुक या सर्व रस्त्याची दुरुस्ती झालेली नसून या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे याबाबत अनेकदा तक्रार करूनही काही करण्यात आलं नसून त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग मृत अवस्थेत असून या मृत अवस्थेमधल्या बांधकाम विभागाची प्रेतयात्रा एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं 11 नोव्हेंबर 2025ला देवगाव फाटा ते श्रीघाट अशी 3 किलोमीटरची प्रेतयात्रा काढण्यात आली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.